ज्या दिवसाच्या प्रतीक्षेत आपली टीम होती गेले 2 महिने, दिवस आज आलाय भावांनो. कम ऑन सोडत नसतो मी सोडत नसतो. 2 3 हो तुमची किती? आमचं 100 ग्राम करा की. तर हाय गायज, अजून एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ म्हणजे लय भारी होणार आहे, कारण आम्ही ट्रेकिंगमधली व्हॉलेंटियर सगळे निघाले फार्म हाऊसला. आणि सकाळी 10 वाजता जायचं होतं आणि आता 11:15 वाजल्यात तरी आम्ही अजून इथंच आहे कोल्हापुरात. आणि फार्म हाऊस काय पन्हाळ्याच्या इथं आहे, जवळ म्हणजे जवळच आहे आपल्या 20 किलोमीटर 20-25. तर आता बघूया कितीला जायचं. मी तर घरातून बाहेर पडलोय आणि आपण जिथं चहा बन पितोय रंकाळ्यावर तिथं एकत्र जमायचं आणि मग तिथनं पुढे जायचं आहे. तर चला जाऊया आता आपण. आणि मला घ्यायला एक मित्र पण आलाय. अरे 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 हेच बघा ते पोरगा 10 मिनिटं म्हणत अर्धा तास लावलाय. अरे होय की मामा मला शिवाय. तर आमचं या गाडीतलं आता पेट्रोल संपले आणि सुरदाचं हे दुकान आहे. ये पेट्रोल टाका काय होते रे तुला. पंपाजवळच पेट्रोल संपल्यामुळं काय विषय नाही, लगेच आलोय पंपावर. आणि आता आम्ही मसाला आणि नारळाचं पाणी घेतले. मसाला आणि नारळ पाणी खास सुरदाच्या ओळखीने मिळाले आम्हाला. तर आत्ता मी सुरदाच्या गावातल्या घरात आलोय, कारण काल आम्ही जी खरेदी केलेली ते सगळं इथं मटेरियल ठेवले. बघा आलाय कालचं सगळं मटेरियल घेऊन आला यांच्या घरात ठेवलेलं. तर आत्ता आम्ही निघालो इथनं चालत. तर आत्ता फायनली आम्ही आलोय. अजून आमचं 10 वाजायचं चला फार्म हाऊसला. अडकलेलं आमचं तिथं. आईला म्हटलं 10 का वाजणार. आणि ती कुठे गेली तरी काय आलाय सर रे मला फोन लावून. ज्या दिवसाच्या प्रतीक्षेत आपली टीम होती गेले 2 महिने, दिवस आज आलाय भावांनो. कम ऑन आणि 12 इथेच वाजलेत. 4 तास जायला. जायचं होतं 10 वाजता आणि 11-12 वाजले तरी आम्ही अजून इथंच आहे रंकाळ्यावर. हे बघा अंतरून मित्र सगळं घेऊन आल्यात पोरं. आपली गाद्या वगैरे सगळे घेऊनच आल्यात, म्हणजे एवढी आपली नेक्स्ट लेवलची पोरं आहेत. तर फायनली डॉक्टर गाडी घेऊन आल्यात आणि पहिला मेसेज यांचा होता या या, आणि सगळ्यात लेट हे झाल्यात. आणि हे काय घेऊन आलायस? झाडपाला डॉक्टरांचा झाडपाला, औषधाचा झाडपाला. जायचं कुठे निघाली कुठे गाडी घेतलास कुठे मरदा. हे आपल्याला पन्हाळा जायचं गाडी इकडे घालायला पालिंगकडे. दिवस आपण तेवढ्यासाठीच आधीच वेळ झालाय तासभर. कालच्या रूटला गेलो. नवीन मॅप सेट झालेला नाही, अपडेट झालेलं नाही. अभ्यास लक्षात राहिला ना डिग्रीच्या वेळेला. तर आत्ता दुपारचं 1:15 वाजलाय आणि आम्ही फार्म हाऊसवर पोचलोय आता. आणि एक नंबर फार्म हाऊस आहे, क्वालिटी आहे. बघू शकताय. थोड्या वेळात आपण ड्रोन शूट पण घेणार आहे इथलं. आणि आम्ही गाडी एक मागं लावल्या, इथे एक गाडी लावली, आत्ता आली त्या गाडीतनं. आणि एक गाडी पुढं आहे. किचन पण इथं आहे. इथं काहीतरी लग्नाचं फंक्शन झालंय वाटतं. इथे झोपाळा आहे, स्विमिंग पूल आहे इथं. इथं आपली रूम सांभाळा.
खाली आली काय करायचं रे फळांचा ज्यूस का फळांचा ज्यूस करणार संभाडा आचार्य आमचा फळांचा ज्यूस कसा करायचा तर इथं सगळी फळं आम्ही चिरून वगैरे घेतल्यात आणि आता निघाली किचनमध्ये आणि आचार्य आमच्या करणार खांडोळी खांडोळी करून टाकू पहिला जेवणावर तडका काय असेल ती मग काय असेल ते उद्या फंक्शन आहे उद्या जाता इथं जेवून जायचं आणि इथं बघा आपल्या मागं पन्हाळा आहे आणि इथं हे मसाई पठार आहे आणि बरोबर शेजारीच आपला फार्म हाऊस आहे चप्पल विप्पल चालते पैसे दिल्या आईला आणि हे बघा अंडी आता आम्ही घ्यालो एक कांदा चिरून कांदा हा बारीक चिरून घ्या हा आणि त्यानंतर पुढची प्रोसेस सांगतो तर इथं आमलेटचं नियोजन चाललेलं आहे आणि हे शेफ सौरभ आणि शेफ सुशांत संबाटा. अंड्याची अशी काशी करायची मग फोडायची आणि हे बघा अंडी 30 किती रे किती मी अंडी म्हणतोय असतील? जरा कंपनीचा अंडी देऊन घेऊया 30 का 36 30 अंडे 30 अंडी आता आपण बॉईल करायला टाकले फोड घेतल्यात आणि भाई डायरेक्ट कांदा चिरा घेतला भाईनी लोड घेतला जरा फार्म हाऊसवर आपण काय मग लोड घेतो मॅनेजमेंटच्या बाबतीत जरा जेवढं झाले तेवढं घेतो. बा 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 टाकला बघितलंच का तिने ए मेट आई शपथ बघ कोथिंबीर विचमीर उडवायला आला ह्यो. ट्रेन आहे मला काय करायची एकच हे जरा मिक्स करून घ्या अरे त्या थांब जरा थांब त्याचं ते ती अशी उडवून करू काय पहिल्या टाइमला पहिला डाव आहे पत्र्याची डगळे काढायची चटणी बिटणी घेऊन झाले आपल्यालाच बघायला पाहिजे तिकडे पहिला वाढवू नको संपडा हा फिरू असं फिरू अर्धा भाग टाकून हे तापले थांब अरे थांब की अरे पलटी मार नको थांब. अरे खतरनाक केला याला. सोडायला पाहिजे बाय, खाली कच्चं राहतं. तू बिर्याणी करणार आहेस ना? तेला मागायला येईल आपण नाही रे तेवढं तेल लागते जरा एवढं लागते आणि आमची अशी पहिली पोळी झाल्या तर आता इथं तू पाकत खेळतोय त्या बाहेर सगळ्या भाजले काढके झणझणीत. सगळ्या पोळ्या झाल्यात आणि इकडं अंडे पण असे उकडून मस्त त्याला चटणी मीठ मारलेला आहे. मारल्या मस्त असं रमेशांचं काम आहे हे. होय. आणि या पोळ्या सगळ्या मी केल्यात स्वतः सौरभने केलेला आहे. स्वतः मी केल्यात स्वतः चला आणि संभाडा भाऊची संभाडा भाऊ मदत मदत केल्यात. ते पण घे श्वास घे बाकी सगळं सॉस घेतला आहे बघा ना सगळं सांडल पाव आणि सॉस प्लस काय रे ना पोळी क्वालिटी विषय सॉस घे रे तर आता मी सगळं खाऊन झाले नाश्ता वगैरे झालाय आणि आता मी निघाले पुलात कोई बकरा कापता है मेरे बाया का नाम मेरे देवी का नाम ए कॉपीराइट येईल स्काय शॉट स्काय शॉट चपटी मला वाटलं घेऊन मारणार तू व्हिडिओ करत होतास का करायचा की जातो तो खाली पण नाही मला वाटलं व्हिडिओ सुरू केलायस तू आणि हे इकडं फुटबॉल खेळात बरोबर मी पोल मारून दिलेला तुझ्याकडे तू करला जा मोठा टच आहे अरे मोठा आपला पण मोठा टच आहे किरकोळ संभाडा घेते फुलपाखरू बघा धर बाबा हो नको जरा
सोडा रे सगळ्यांनी रे तिथं पैसे पाडतील. मी काय सोडत एक, नसतो मी सोडत नसतो 2 3 तोंडात पाणी नाकात पाणी तर आत्ता आपण पन्हाळ्याचे आणि मसाई पठारचे ड्रोन शूट बघितलं असतील आणि रात्रीचे आत्ता 6 वाजल्यात आणि आम्ही करायला आता चिकन 65 आणि बाकीचं जेवण नंतर करणार आहे. तर बघूया 65 आणि हे बघा नूडल्स केले ते आता धुवायला टाकायचं. हे 3 किलो चिकन आणि इथं तापवायला ठेवले तेल आणि आत्ता आचारी बदलला आहे संध्याकाळचा. आदित्य भोसले आचार्य 65 आणि मटन. भात मी करायला लागलोय हां भात मी करायला लागलोय आणि भात करणार आहेत सूरज मोरे नोकारे. होय सूरज मोरे. आडनाव माहित नाही बरं तुला माझं. अरे मी आता जरा भुला जातो. आणि अशा तऱ्हेने हळू आद्या चिकनवाला आदित्य भोसले. तेल आणि आता सांगायचं लागणार हो तुमची किती आमचं 100 ग्राम करा की. मिसी बॅनर वगैरे ते सात्रीच भारी आहे आणि सात्री वडवाले खाणार का नाही येणार मला बोल्या तुमचं किती मॉडेल मॉडेल तुमची किती काय केलंयस तू. भात केलाय या कसं सांगितलं आणि आमच्या सूरजांनी असा भात केलाय आणि वरण असा मस्तपैकी कांदा करपलेला कांदा कोथिंबीर करपल्याला रे फ्राय केलेला फ्राईड कांदा आणि त्यावर अशी हिरवीगार कोथिंबीर. टाकी अजून कुठे पुरायचं आता कलेजी फ्राय करायचंय. कलेजी फ्राय साठी मॅरिनेशन केले. ह्या एक कलेजी फ्राय. हे मटन इकडे ठेवले मटन असं दाखवावं लागतंय. किती 3 किलो मटन 3 किलो चिकन 3 किलो चिकन फ्राय झाले. 65 थोडं शिल्लक आहे. सगळे मेंबर आउट झाले थंडीमुळे हे अजून तर आपलं सगळं जेवण आदित्य सरांनी केले आणि आदित्य सर करायला आता कलेजी फ्राय. ठीक आहे धाड धूड धाड धूड धाड धूड. चायनीजच्या गाड्यावर कामाला होता. हा फुल एक्सपिरियन्स आहे. आता काय करायचं मटन फ्राय का मटन फ्राय आता मटन फ्राय आणि इकडं कलेजे फ्राय झाले तयार झाले आपले. आणि आपला आकाश भाऊ जो भाज्यांचे वेगवेगळे प्रकार करून दाखवत असते तो आज टोमॅटोचा आता प्रकार करायचा. टोमॅटो स्लाइस बघत आहे आपण इथे कापून झाले जरा भार कमी झाले. तर आत्ता सगळं आमचं जेवण वगैरे झाले आणि आम्ही आता जेवणार आहे आणि डायरेक्ट झोपणार आहे कारण लई लेट झाला आहे. आत्ता रात्रीची 9:30-10 झाल्यात आणि सकाळी लवकर आवरून पण जायचं आहे. तर हा ब्लॉग मी इथंच संपवतो. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.
soul,